नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. मुंबई नाशिक मुंबई महामार्गावरील प्रलंबित कामे तातडीनं पूर्ण करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी लिओ पॉलिमर टेक्नॉलॉजी हे तंत्रज्ञान दीर्घकाळ टिकाऊ असल्यानं मुंबई नाशिक महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडलेत किंवा वाहतूक कोंडी होते अशा सर्व ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी करून हे खड्डे तत्काळ लिओ पॉलिमर टेक्नॉलॉजीचा वापर करून खड्डे बुजवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्याचबरोबर ठाणे नाशिक महामार्गावरील रस्त्याची प्रलंबित कामे तातडीनं पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी ठाणे नाशिक महामार्गावरील खारेगाव ते पडघा, तळवली ते शहापूर या रस्त्यांची पाहणी केली. या रस्त्यावरील वाहतूक कोंडी होण्याची कारणं पाहण्यासाठी तसेच रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासंदर्भात होत असलेल्या कामांची मुख्यमंत्र्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून पाहणी केली आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. यावेळी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, MMRDAचे आयुक्त संजय मुखर्जी, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, MSRDCचे व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष अनिल गायकवाड, पोलीस अधीक्षक डॉक्टर डी स्वामी, वाहतूक उपायुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड, महामार्ग सुरक्षा पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहिकर, पोलीस उपायुक्त SV शिंदे, रस्ते वाहतूक व महामार्ग मुख्य अभियंता तथा प्रादेशिक अधिकारी अंशुमली श्रीवास्तव, MMRDA मुख्य अभियंता SK सुरवसे, अधीक्षक अभियंता रमेश किस्ते, भारतीय राजमार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालक BS साळुंके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता SA तांबे तर कार्यकारी अभियंता सुनील पाटील यांच्यासह इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की ठाणे नाशिक हे जे अंतर आहे ते पार करण्यासाठी सध्या नेहमीपेक्षा जास्त वेळ लागतोय. या मार्गांवरील खड्ड्यांमुळे तसेच येथील अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरण, MMRDA, पोलीस या संबंधित विभागांची बैठक घेऊन यामध्ये अवजड वाहने आहेत त्यांना पार्किंग लॉटमध्ये पार्क केल्यानंतर वाहतूक सुरू करण्यात यावी. जेव्हा ट्रॅफिक कमी होईल तेव्हा अवजड वाहने सोडण्यात येतील अशा प्रकारचं नियोजन करण्यात आलं आहे. त्याचप्रकारे JNPT येथून येणाऱ्या वाहनांसंबंधी रायगड, ठाणे व पालघर या तीनही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक यांना या वाहनांसंबंधी आवश्यक ते नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच समन्वयाचे वाहतुकीचे नियमन होईल याकडे लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत. पावसात पडलेल्या खड्ड्यांमध्ये कुठल्याही प्रकारचं बांधकाम साहित्य टिकत नाही, त्यामुळे खड्डे बुजवण्यासाठी SMC इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या अभियंत्यांनी शोध लावलेल्या लिओ पॉलिमर टेक्नॉलॉजी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय. यामध्ये फायबर आहे, यावरून अवजड वाहने सुद्धा जाऊ शकतात. या तंत्रज्ञानाचा वापर करून या महामार्गावरील मोठे मोठे पॅच भरून काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. ठाणे नाशिक व नाशिक ठाणे या संपूर्ण रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं काम या तंत्रज्ञानानेच करण्यात येणार आहे. ही पद्धत टिकाऊ आहे, त्यामुळे लोकांना प्रवासात खड्ड्याचा त्रास होणार नसल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलंय. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत.
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. पुराव्यासह तक्रारी करून देखील आयोग गंभीर नाही. निवडणूक आयोग म्हणजे सत्ताधाऱ्यांची खासगी यंत्रणा. शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार राजन विचारे यांनी लोकसभेच्या पराभवानंतर आपल्या पराभवाची कारणं शोधली असल्यास त्यावेळी असं निदर्शनास आलंय की जनमत आपल्या बाजूने असताना पैसा व सत्तेचा वापर करून निवडणूक यंत्रणांमध्ये आपल्या जवळच्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका करून सत्ताधारी आपली पोळी भाजून घेत असल्याचा गंभीर आरोप विचारे यांनी ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे आयोजित केलेल्या बैठकीत केला आहे. त्यावेळी जिल्हाधिकारी व सर्व निवडणूक अधिकारी वर्ग तसेच ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर शहराचे जिल्हा प्रमुख, शहर प्रमुख व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारत निवडणूक आयोग वारंवार असे सांगतो की निवडणूक प्रक्रिया संपूर्ण पारदर्शक आहे, परंतु यामध्ये अपारदर्शकता असल्याने ठाणे लोकसभेचे माजी खासदार राजन विचारे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त दिल्ली, मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य तसेच निवडणूक निर्णय अधिकारी ठाणे जिल्हाधिकारी यांना 18 व 19 जुलै रोजी पत्राद्वारे लोकसभा निवडणूक प्रक्रियेतील झालेल्या अपारदर्शकता संदर्भात पत्र दिले आहे. परंतु अद्यापही याचं लेखी उत्तर प्राप्त न झाल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने निवडणुकीसंदर्भात पुन्हा स्मरणपत्र देऊन पत्रामध्ये नमूद केलेल्या वस्तुस्थितीचा खुलासा सादर करावा अशी मागणी केली आहे. संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. मला वाटतं आज कलेक्टर साहेबांना आम्ही गेल्या लोकसभेमध्ये कशा पद्धतीने चुकीचं काम या ठिकाणी झालं होतं आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी बोगस यादी त्या ठिकाणी बनवली होती. आज तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये या मीरा भाईंदरमध्ये जवळजवळ बघितलं असेल 34,000 नावं त्या ठिकाणी दुबार त्या ठिकाणी नावं केली होती. म्हणजे एक माणूस 2 वेळा मतदान करत होता. त्यानंतर ओळा माझी ओढा 29,082 एवढी दुबार नावं होती. त्यानंतर कोपरी पाचपाकडी येथे 21,000 दुबार नावं होती. त्यानंतर ठाणे विधानसभा 16,760 नावं होती. त्यानंतर ऐरोली विधानसभा 39,000 नावं होती आणि बेलापूरमध्ये 25,000 नावं होती. अशी टोटल मिळून 1,66,000 अशी या ठिकाणी दुबार नावं, जेणेकरून त्या मतदारांनी एका ठिकाणी मतदान करून दुसऱ्या यादीमध्ये जाऊन ते हे पुसून त्या ठिकाणी दुसऱ्यांदा जाऊन मतदान करा. अशा पद्धतीने या ठिकाणी बोगस दुबार नावं या ठिकाणी टाकली होती. समाजसेवक राजेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांना मोफत साड्यांचं वाटप करण्यात आलंय. या कार्यक्रमाचं आयोजन ठाण्यातील कोळशेत खालचे गाव हनुमान मंदिर येथे करण्यात आले होते. समाजसेवक राजेश पाटील हे सातत्यानं सामाजिक उपक्रम राबवित असतात. आपला वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवित साजरा करावा. तसेच येत्या काही दिवसात रक्षाबंधन सण येतोय, त्यानिमित्त महिलांना एक भेट द्यावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून साड्यांचं वाटप करण्यात आलंय. या कार्यक्रमाला माजी नगरसेविका उषा भोईर, माजी नगरसेवक भूषण भोईर, शाखा प्रमुख हरीश म्हात्रे, बळीराम पाटील, हरीश घरत, मीराबाई पाटील, मुतुबाई पाटील, राकेश पुर्णेकर तसेच अनेक मान्यवर पदाधिकारी व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेविका उषा भोईर यांनी समाजसेवक राजेश पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचं कौतुक केलंय.
सातत्यानं राजेश पाटील सामाजिक उपक्रम राबवित असतात. आपला वाढदिवस महिला भगिनींना साडी देऊन अनोख्या पद्धतीनं राजेश पाटील यांनी साजरा केल्याने महिला भगिनींच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत असल्याचं उषा भोईर यांनी सांगितलंय. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचे अर्ज जास्तीत जास्त महिलांनी भरावं असं आवाहन देखील उषा भोईर यांनी केलंय. तर समाजसेवक राजेश पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या पद्धतीनं योजना उपक्रम राबवत आहेत, तसेच मुख्यमंत्री महोदयांनी माझी लाडकी बहीण ही योजना राबवल्यानं आम्हाला प्रेरणा मिळाली आहे. वाढदिवसानिमित्त महिलांना साडी वाटप करून आपला वाढदिवस साजरा करावा याच उद्देशानं हा उपक्रम राबवल्याचं राजेश पाटील यांनी सांगितलंय. यावेळी मोठ्या संख्येने मान्यवर तसेच प्रभागातील नागरिक, महिला भगिनी यांनी समाजसेवक राजेश पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आज राजेश पाटील यांचा वाढदिवस आज आगळा वेगळा असा साजरा करण्यात आलेला आहे. कारण इथं असंख्य महिला इथे जमल्या होत्या आणि आगळा वेगळा असं त्यांनी कार्यक्रम इथे नियोजन केला होता. मला वाटतं गेल्या वर्षी ते आजारी होते आणि त्यांनी एक संकल्प केला होता की मी व्यवस्थित झालं, मी माझी प्रकृती सुधारली तर मी महिलांना साड्या वाटप करेन आणि तो आजचा क्षण इथे आलेला आहे आणि असंख्य महिलांनी इथे साड्या वाटपचा कार्यक्रम इथे झालेला आहे. खरंच मी राजेश पाटील यांना आभार मानते की महिलांचा चांगला उपक्रम त्यांनी इथे राबवलेला आहे आणि सगळ्या महिलांना इथे साड्यांचं वाटप केलेलं आहे. असंच कार्य तुमच्या हस्ती होत राहावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. ठाण्यातील आदिवासी समाजाच्या वतीने 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा. ठाणे येथील आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना व ठाणे परिसरातील गावपाड्यात राहणाऱ्या आदिवासींच्या वतीने ठाणे शहरात भव्य मोटारसायकल रॅली व शोभायात्रेचं आयोजन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज खेवरा यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात करण्यात आले होते. या समाजातील समस्त स्थानिक आदिवासी भूमिपुत्र, महिला, पुरुष मंडळी मोठ्या संख्येने आपल्या पारंपरिक पोशाख परिधान करून मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात जागतिक आदिवासी दिन साजरा केलाय. या प्रसंगी उपस्थित समाज बांधवांनी क्रांतीसूर्य वीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलंय. आमची संस्कृती, आमचा अभिमान, मी आदिवासी, माझा स्वाभिमान अशी परंपरा असलेल्या आदिवासी समाजाची कला 7 समुद्रापार पोचली आहे. जागतिक आदिवासी दिनाचं औचित्य साधून आदिवासी समाज बांधवाच्या जीवन पद्धती, चालीरीती, रूढी, परंपरा, वादन, गीते, कला यांचं आयोजन करण्यात आले होते. या तरुण तरुणींनी, विद्यार्थ्यांनी नृत्य करून सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. या प्रसंगी मान्यवरांनी आदिवासी लोकांच्या हक्कासाठी आवाज उठवण्यासाठी व त्यांच्या विकासाला चालना देण्यासाठी आज महत्त्वाचा दिवस असल्याचं सांगितलंय. आदिवासी समाजाच्या हक्काबद्दल जागरूकता निर्माण करून त्यांच्या विकासात्मक पावले उचलणारे असे आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना ठाण्याचे अध्यक्ष हंसराज खेवरा यांनी सांगितलंय. या जागतिक आदिवासी दिनानिमित्त अमृत सुरकर, सचिव तुकाराम वरठा, हेमंत जाधव, निलेश महाले, शिवाजी धामोडे, अनिल पालवी, हरी पागेरा, रमेश डोळे, हरेश्वर गोवारी, जितू भोये, अंजली काकरे, संचिता पांगी, भारती गावित, रोशन वाघ, सुनील भुतकडे, अंजली हावरे आदी कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडलाय. या कार्यक्रमाचं आयोजन अध्यक्ष हेमंत जाधव यांनी विशेष परिश्रम व सहकार्य केलंय. आदिवासी जागतिक दिनाच्या निमित्ताने आम्ही दरवर्षी ते 9 ऑगस्ट जागतिक दिवस हा साजरा करतो आणि हा साजरा करण्यासाठी आम्ही 1 महिना आमची सर्व मंडळी आदिवासी श्रमिक संघर्षाची टीम जी आहे ती कामाला लागते आणि सर्व प्रोसिजर आम्ही ज्या असो लोकांची मिटिंग घेणे, लोकांना जमवणे आणि लोकांना समजून सांगणे, तसेच तारपाधारी जे आमचे आहेत तिथले ठाण्यातले सर्व त्यांना बोलवून त्यांना सूचना करून, तसेच मोटरसायकल असतील, रिक्षा असतील, प्रत्येक गाडीवाल्यांना सूचना देऊन आम्ही 9 ऑगस्टची रॅली ही पोस्ट माता भांडरपाडा इथनं आम्ही चालू करतो. ती संपूर्ण ठाण्यात फिरते आमची आणि 1 ते 1:30 वाजेपर्यंत कलेक्टर ऑफिसला ही रॅली येते आणि इथे आम्ही तारपाधारी अर्धा पुरतच आमचं हे आहे देव आहे त्याला आम्ही पूजन करतो आणि तसेच चौकात राघोजी भांगरे चौक आहे तिथे पूजन करून आम्ही पुढे वागलेसाठी जातो. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.